कसे आज सगळे? आज रविवार स्पेशल तुम्हाला ही थाळी मी दाखवणार आहे. हॉटेलमध्ये जर गेलात तर हीच थाळी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला किती खर्च येईल? 400 ते 500 रुपयाच्या मध्ये तुम्हाला नक्कीच एका थाळीसाठी द्यावे लागतील. आणि घरात जर 4 ते 5 माणसं असतील तर तो खर्च किती होईल? जो खर्च तुम्ही हॉटेलमध्ये करणार आहात त्याच्याच अगदी निम्म्या किमतीमध्ये तुम्ही हे घरच्या घरी नक्कीच बनवू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे पदार्थ वापरणार आहात त्याबद्दल तुम्हाला पूर्ण खात्री असेल. तेल, मसाले, करण्याची पद्धत, स्वच्छता हे अगदी घरचं हे उत्तम असतं. त्याचबरोबर तुमचे खूप सारे पैसेसुद्धा वाचणार आहेत, कारण हे पदार्थ तुम्ही घरी बनवून खाल्ले तर ते आरोग्यासाठी सुद्धा अगदी उत्तम असणार आहेत. चला तर मग आपण आजच्या ह्या दोन्ही रेसिपी पाहून घेऊया. तर त्याचं झालं असं की आम्ही अलिबागला गेलो होतो आणि येताना रस्त्याच्या कडेला हे खेकडे विकण्यासाठी काही बायका ज्या आहेत त्या बसल्या होत्या. म्हणून सहज कुतूहल म्हणून बघितलं. म्हटलं काय आहे ते तरी बघूया. तर हे खेकडे तिथे विकायला त्या घेऊन बसल्या होत्या. पण त्या दिवशी वार होता शनिवार, म्हणून मन थोडंसं घेताना पुढे मागे होत होतं. घरी घेऊन जाऊन हे काय करायचा असा प्रश्न पडत होता. मग मी ती मावशीनं अडचण सांगितली तर त्या म्हणाल्या की तू घेऊन जा, एका बालडीमध्ये ठेव, वरती थोडंसं पाणी शिंपड, झाकण ठेव आणि हे खेकडे तसेच जिवंत राहतील, म्हणजे तुला उद्या रविवार आहे तर रविवारी तू हे खाऊ शकतेस. असं त्यांनी मला पटवून दिलं आणि त्यानंतर ते मी सुद्धा खरेदी केले. त्या मावशीने सांगितल्याप्रमाणे मी ते बालडीत ठेवले. त्यावरती झाकण ठेवून एक जड वस्तू ठेवली आणि रात्रभर हे खेकडे जे आहेत ते ह्या बालडीमध्ये आवाज करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी आता मार्केटला मला जाण्याची गरज नव्हती. माझ्या अहोंनीच मला हे खेकडे जे आहेत ते साफ करून दिले. त्याने सगळे हे डेंगे काढून दिले आणि त्यानंतरचं काम जे आहे ते माझं काम मी पुढे चालू केलं. तर अगदी छान स्वच्छ असे हे खेकडे आम्ही धुवून घेतले. काही खेकड्यांचं वरचं जे शेल आहे ते काढून घेतलं आणि काहींचं मी तसंच ठेवलं आहे. आतमध्ये ह्यामध्ये लाग भरलेली होती, त्यामुळे ते वरचं कवर न काढता मी ते तसेच ठेवले. तर आता इथे सगळे खेकडे जे आहेत ते स्वच्छ धुवून, स्वच्छ करून, साफ करून झालेत. मग आता कसली वाट बघायची? लगेचच आजचा रविवार जो आहे तो स्पेशल करायचा आणि मस्त ह्या खेकड्याचा रस्सा आणि त्याचबरोबर थोड्या खेकड्यांचं मी एका वेगळ्या पद्धतीने सुकं बनवायचं ठरवलं. तर रस्सा बनवण्यासाठी इथे मोठं भांडं लागणार होतं, म्हणून न वापरात असलेलीच ही जुनी कढई काढली आणि म्हटलं आता ह्यामध्येच आपण फोडणी देऊया. म्हणून थोडंसं तेल घालून घेतलं. तेलामध्ये फोडणीसाठी थोडासा लसूण ठेचून घातला. थंडीच्या दिवसात किंवा पाऊस पडत असेल तर त्यावेळेला हा गरमागरम खेकड्याचा रस्सा प्यायला खूपच मजा येते. तर थोडासा लसूण परतवून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेले 2 कांदे यामध्ये ॲड केले. कांदा छान अगदी मऊ व्हायला एक जवळजवळ 2 ते 3 मिनटं आपण तेलावर परतून घेतला. त्यानंतर वेळ येते ती ह्यामध्ये घालायचे सगळे पावडर मसाले. तर आपल्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये घरगुती आपला ठेवणीतला मसाला, त्यानंतर हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला हे कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ॲड करा. सगळं कांद्यासोबत व्यवस्थित पुन्हा हे मसाले परतवून घ्यायचे. तसं म्हणाल ना तर खेकडे बनवणं हे खूप मोठं काम नाही आहे, पण ते साफ करणं हे खूपच कौशल्याचं काम आहे. त्यामुळे जर तुम्हाला ते शक्य नसेल घरी करणं तर तुम्ही बाजारातून येतानाच हे खेकडे जे आहेत ते साफ करून घरी घेऊन येऊ शकता आणि झटपट मी दाखवल्या पद्धतीने हे फोडणीला घालू शकता. आता यामध्ये एक मोठा चमचा एवढं आपण आलं लसूण पेस्ट घातली आहे, तीसुद्धा परतवून घेतली आणि त्यानंतर सर्वात आधी खेकड्याचे जे मोठे पाय असतात, जे डेंगे असतात ते आपण ह्यामध्ये घातलेत. मसाल्यांमध्ये हे सुद्धा सगळं व्यवस्थित परतवून घेतलं आणि त्यानंतर लगेचच पाठोपाठ हे जे खेकड्याचा मधला जो भाग असतो, ज्याला आपण पेदा म्हणतो, तर हे सगळे जे पेदे आहेत हे आपण ह्यामध्ये घालून घेतले. आता मोठी कढई कशासाठी घेतली आहे ह्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल, कारण एवढे सगळे खेकडे ह्यामध्ये मावायचे, त्याबरोबर त्याच्यामध्ये रस्साही आपल्याला करायचा आहे, म्हणून ही न वापरातली मोठीच कढई आज मी काढली. तर आता इथे सगळे हे खेकडे आहेत हे मी मसाल्यामध्ये परतवून घेतलेत. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला चपातीचं पीठसुद्धा मळून घेतलं आणि आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे.
तर ह्यामध्ये सर्वात आधी आपण जी लाख आपण साफ करताना थोडी निघाली होती तीसुद्धा यामध्ये मी घालून घेतली. ही बऱ्याच लोकांना माहीत नसतं, बरेच लोक ही लाख टाकून देतात, पण ही जी लाख आहे ही आपल्याला ह्या रश्श्यामध्ये घातली तर खूपच छान स्वाद जो आहे तो आपल्या रश्श्याला येतो. लगेचच थोडंसं मीठ घालून घेतलं, वरून गरम पाणी घातलं आणि आता हे खेकडे शिजण्यासाठी मी बाजूला ठेवणार आहे. सगळे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खेकडे शिजायला एक 8 ते 10 मिनटं एवढी पुरेशी होऊन जातात. तुम्ही बघाल शिजल्यानंतर ह्यांचा रंग जो आहे तो त्याचं वरचं जे शेल आहे ते हळूहळू लाल व्हायला सुरुवात होते. तर ह्याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला खेकडे कसे बनवायचे, ते कसे साफ करायचं ह्याचा एक सविस्तर व्हिडिओ दाखवला आहे. तर तो सुद्धा जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता ह्यावरती झाकण ठेवून मी ते शिजवण्यासाठी बाजूला ठेवून दिलेत. आता हे जे छोटे छोटे पाय असतात ना, हे जर तुम्ही खेकड्याच्या रश्श्यामध्ये घातले तर खूप सारा पसारा होतो आणि त्यातलं खाण्यासाठी मांससुद्धा आपल्याला कमी मिळतं. तर त्यामुळे हे जे पाय आहेत हे अगदी सरळ मिक्सर जारमध्ये घालायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमधून हे वाटून घ्यायचे. त्यामुळे हे जे छोट्या पायांमधला जो काही मांसल भाग असतो तो वाटला जातो, त्याचा पूर्णपणे आपण रस काढून घ्यायचा आणि हा जर रस तुम्ही ह्या रश्श्यामध्ये आपल्या घातला तर एक छान वेगळी टेस्ट जी आहे ती आपल्या रश्श्याला येते. त्यामुळे अगदी हा चमचमीत मस्त फ्लेवरफुल असा हा रस्सा तुम्ही अगदी सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता किंवा तुम्ही हा जो तुम्ही स्टॉक काढलेला आहे ह्याचं एक वेगळं सूपसुद्धा नक्कीच बनवू शकता. तर आता मी ते सूप बनवणार नाही आहे, पण ह्या रश्श्यामध्ये ते मी ॲड करणार आहे. तर पुन्हा एकदा हे आपण गाळून घ्यायचं, कारण आपण वाटल्यामुळे जे शेल आहे त्याचे बारीक बारीक कण जे आहेत ते ह्यामध्ये राहण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 ते 3 वेळा व्यवस्थित हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या ह्या खेकड्याच्या रश्श्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आता व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. खेकडे आता थोडेसे आपले शिजलेले आहेत, अजून थोडेसे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर हे पुन्हा वाफ काढण्यासाठी मी बाजूला ठेवले. जवळजवळ 8 ते 10 मिनटं इथे झालेली आहेत आणि तुम्ही बघाल मस्त तरीसुद्धा आलेली आहे आणि आपले खेकडे जे आहेत ते शिजलेले आहेत. आता ह्यामध्ये आंबटपणासाठी मी इथे चिंचेचा कोळ घातला आहे. रश्श्याला वाटणसुद्धा आता आपल्याला ॲड करायचं आहे. तर माझ्याकडे कांदा खोबऱ्याचं हे वाटण केलेलंच होतं, तर हे मी ॲड केलं आहे. कांदा, खोबरं, थोडेसे गरम मसाले आणि त्याचबरोबर आलं लसूण हे सगळं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये त्याचं वाटण करायचं. तर हे वाटण जे आहे ते आपण 2 ते 3 चमचे आपल्याला हा रस्सा किती घट्ट हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते ॲड करायचं आहे. तर तुम्ही बघितलं आपली ही खेकड्याची रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे, पण त्यासाठी आपण हॉटेलमध्ये भरपूर सारे पैसे देऊन हे खातो. खेकडे खाताना पुन्हा इतक्या सगळ्या लोकांसमोर 2 हातांनी ते खेकडे हॉटेलमध्ये खाणं म्हणजे थोडंसं कठीणच जातं. घरामध्ये अगदी मांडी घालून बसायचं आणि मस्त ह्या खेकड्यांवरती ताव मारायचा. ह्याची मजा जी आहे ना ती काही वेगळीच आहे. तर आपला इथे खेकड्याचा रस्सा तयार झाला आहे. वरून मी कोथिंबीर घातलेली आहे. खूपच छान स्वाद येतो आहे घरामध्ये. अगदी हा स्वाद पसरलेला आहे. ह्याचा सुगंध दरवळतो आहे. तर आता दुसरी आपली रेसिपी आहे ती म्हणजे खेकड्याचं सुकं. खेकडा घी रोस्ट खूपच अगदी चविष्ट अशी तयार होते. तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा पावडर मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये इथे 2 चमचे एवढे धणे, 2-3 लवंगा आणि 8 ते 10 मिरी दाणे घालून घेतलेत. हे सगळं आपल्याला सुकंच कोरडं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर सुक्या मिरच्या आणि 15 ते 20 एवढ्या लसूण पाकळ्या ह्यामध्ये आपण घालून घेतल्या आहेत. हे सुद्धा व्यवस्थित एक 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं ॲड करायचं आहे. तर एक जवळजवळ अर्धा वाटी एवढं ओलं खोबरं मी ह्यामध्ये घातलं आहे. तुम्हाला जास्त जर मसाला हवा असेल तर ह्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण वाढवू शकता. आता हे सगळं आपण भाजून घ्यायचं. थोडासा रंग बदलला की मिक्सर जारमधून पाणी न घालता हे कोरडंच वाटून घेतलं आहे. त्याच कढईमध्ये मी पुन्हा तेल घातलं, थोडासा कांदा फोडणीला घातला, थोडंसं हिंग फोडणीमध्ये घातलं, हळद घालून घेतली आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण कोणताही लाल तिखट मसाला किंवा
गरम मसाला ह्याचं वाटण किंवा पावडर मसाले ॲड करणार नाही आहोत. आपण जो मसाला तयार केला आहे ना, त्याची अतिशय उत्तम अशी टेस्ट आपल्या ह्या खेकड्याने येते. तर आता आपल्याला खेकडे ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. एक जवळजवळ पुन्हा 5 ते 7 मिनिटासाठी हे आपण ह्या कांद्यासोबत शिजवून घेणार आहोत. तर आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी झाकण ठेवून दिलं आणि एक जवळजवळ 10 मिनिटासाठी हे शिजवून घेतलेत. तर आता तुम्ही बघितलं खेकड्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. खूपच अप्रतिम चवीला लागतं, कारण खेकड्याचा रस्सा आणि हे खेकड्याचं सुकं ह्या दोघांच्या चवीमध्ये खूपच वेगळेपणा आहे. ह्यामध्ये आपण जो मसाला वापरला आहे ह्यामुळे एक वेगळी टेस्ट जी आहे ना ती ह्या सुक्या खेकड्याने येते. तर आता ह्यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला आहे तो आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात घालू शकता. आणि बनवलेला जर मसाला जास्त उरलाच तर एखाद दिवशी एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही सिमला मिरचीची भाजी करायची आणि त्यामध्ये हा सुद्धा मसाला घातलात तरीसुद्धा तो अप्रतिम लागतो. त्यामुळे मी इथे 3 ते 4 चमचे एवढा हा मसाला इथे घालून घेतला आहे. परतून घ्यायचं. हा जो मसाला आहे ना हा अगदी हलकासा ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता ह्यामध्ये आपण आंबटपणासाठी मी इथे कोकम घातलं आहे. खूपच छान स्वाद जो आहे ना मसाल्यांचा अरोमा यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघितलं हा मसाल्याचा रंग जो आहे तो थोडासा ब्राऊन असा आहे. हा अजून थोडा हलकासा काळपट होईपर्यंत आपल्याला हे सतत परतवून घ्यायचं आहे, कारण ह्याचं नावच आहे घी रोस्ट है ना. तर आपल्याला त्यासाठी हे छान रोस्ट करून घेणार आहोत आपण ह्या मसाल्यांमध्ये. आणि त्यानंतर ह्याची टेस्ट जी आहे ती अगदी लाजवाब अशी तयार होते. तुम्ही कधी ह्या पद्धतीने बनवलं नसेल तर नक्कीच बनवून बघा. तयार होत आलं की वरतून आपण ह्यामध्ये कोथिंबीर, थोडेसे कढीपत्त्याची पानं हे ॲड केलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा उभी चिरून घालू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 चमचे ह्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी तूप घालणार आहोत. तुम्ही ते फोडणीमध्ये सुद्धा वापरू शकता, पण जर शेवटी सगळ्यात पदार्थाच्या अगदी वापरलं ना तर त्याचा एक स्वाद जो आहे ना तो अगदी शेवटपर्यंत टिकून राहतो. तर आता मसाल्यांचा रंग छान डार्क ब्राऊन असं झालेला आहे. खरपूस असं हे आपलं खेकडा घी रोस्ट तयार झालं आहे. मग आता वाट कसली बघायची, गरमागरम अशी थाळी मी सर्व केली आहे. मस्त चमचमीत असा हा खेकड्याचा रस्सा आणि त्याचबरोबर आपण बनवलेलं खेकडा सुक्का घी रोस्ट. आज अगदी घरी मेजवानीच होती. खूप मजा आली. सगळ्यांनी मिळून आम्ही ह्या थाळीचा आस्वाद घेतला. तर आपल्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट्स करून सांगा. आता हे ताट जे आहे ना ते मी अहोंसाठी वाढलं आहे. चपाती, कांदा, लिंबू आणि त्यासोबत हा खेकडा. अप्रतिम अशी आपली आजची ही थाळी तयार झाली आहे. मला ना ह्या खेकड्यांसोबत खाण्यासाठी भाकरी खूपच आवडते, म्हणून मी माझ्या स्वतःसाठी इथे तांदळाची भाकरीसुद्धा बनवली होती. तर खेकड्याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला काय आवडतं हे मला कमेंट्स करून सांगा. आणि आता खेकडे बनवण्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. अगदी दोन्ही सोप्या अशा रेसिपी आहेत. नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ह्यातली कोणती रेसिपी जास्त आवडली हे सुद्धा मला सांगा. आणि ती कशी झाली आहे हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.